संतोष देशमुख यांची हत्या करून मारेकरी 11 डिसेंबरला भिवंडीतील एका हॉटेलमध्ये आले होते। हॉटेल मालकाने पुढारी न्यूजवर ही एक्सक्लुझिव्ह माहिती दिलेली आहे। संतोष देशमुखांचे मारेकरी संदर्भात मोठी माहिती आता समोर आलेली आहे। भिवंडीतील हॉटेल मालकाने ही एक्सक्लुझिव्ह माहिती दिलेली 11 डिसेंबरला संतोष देशमुख यांचे मारेकरी भिवंडीमध्ये आल्याचं कळतंय। त्यामुळे आताची मोठी बातमी आता समोर त्या भिवंडीमधील हॉटेल मालकाने ही एक्सक्लुझिव्ह अशी माहिती दिली। मस्साजोग प्रकरणातील जे आरोपी होते त्यांना भिवंडीतून CIDने अटक केली होती अशी माहिती मिळत होती। CIDचं असं म्हणणं होतं की भिवंडीमध्ये 2 दिवस त्यांनी स्टे केला होता। परत आपल्यासोबत ज्यांच्या हॉटेलमध्ये ते स्टे करण्यासाठी आले होते ते आपले प्रीतम आपल्यासोबत आहेत। नक्की काय सांगा, काय माहिती द्याल? दीपाली डाईन वाईन म्हणून बार अँड रेस्टॉरंट आपलं वळपाड्याला आहे, एक बिअर शॉप आहे। त्या बिअर शॉपवरती गेला तो आणि बारवरती पण गेला तो। तर तिथून मला फोन आला त्याचा की भाऊ असं सुदर्शन घुले माझ्याकडे आलेला आहे आणि तो तुम्हाला भेटायचं म्हणतो, इव्हन तो थांबायचं म्हणत आहे। तर मी त्याला सांगितलं की अशा लोकांना मी काय थारा देत नाही, इमिडिएटली त्याला तिथून जायला सांग म्हटलं, कारण प्रकरण वेगळा आहे आणि तो असं हे करून कृत्य करून आलेला आहे। तर त्याला काय तिथं थारा देऊ नको आणि तू निघून जा म्हटलं तिथून, अन्यथा मी पोलिसांना इन्फॉर्म करेल म्हणून। त्यांच्याने तुमची काय भेटत झाली नाही? नाही, मी नव्हतोच। मी वैष्णोदेवीला होतो, वैष्णोदेवीवरून कटरा वगैरे त्या साईडला होतो। मी आलो 14 तारखेला। तर तिथून तो वॉशरूमला जाऊन येतो म्हणून जे गेला ते परत काय आलाच नाही तो। मला त्याचा एक फोटो आला, फोटो आणि एक मेसेज आला की मला आपल्याला भेटायचं आहे, पाहुणे आलेत म्हणून। हा मेसेज आहे, हा फोटो आहे त्याचा, हा फोटो आला आणि त्यांनी सांगितलं की तुम्हाला भेटायचं आहे असा एक मला मेसेज आला। तर त्यांनी माझा हॉटेलचा ॲड्रेस दिला आणि हॉटेलचा ॲड्रेस देऊन ते हॉटेलवरती गेले आणि हॉटेलवरती गेल्यानंतर मग त्याला समजलं की गावाकडचे अजून 2-3 लोक आहेत आजूबाजूच्या, तर ते मला माझे इन्फॉर्मेशन देऊ शकतात गावाकडे। तर ते गावी इथं न थांबता ते निघून गेला, वॉशरूमला येतो म्हणून। भिवंडी, मनीष गायकवाड, पुढारी न्यूज।